काश्मीरमध्ये पहलगाम या ठिकाणी पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि हल्ल्यामध्ये 30 पर्यटकांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा समावेश आहे आणि पुण्यातील 2 पर्यटक यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. आणि याच अनुषंगानं आता जोरदार मागणी होते की पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करावं, अशी मागणी केली जाते. पाकिस्तानला जर दहशतवादी राष्ट्र घोषित करायचं असेल तर नेमक्या काय तरतुदी आहेत, दहशतवादी राष्ट्र ठरवण्यासाठी नेमके काय पुरावे सादर करावे लागतात, याविषयी जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत ॲडव्होकेट मिलिंद पवार सर आहेत. सर, आपण बघतोय की सध्या जोरदार मागणी होतीये. जो दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये 30 पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातील 6 आणि पुण्यातील 2 पर्यटकांचा समावेश आहे. अशी मागणी जोर धरू लागली की सातत्याने पाकिस्तान दहशतवादी कारवाया करतंय आणि त्यामुळे त्यांना दहशतवादी राष्ट्र घोषित केलं जावं. नेमक्या काय तरतुदी असतात यासाठी? आता याच्यामध्ये जो काही पहिल्यांदा पहलगाममध्ये जो काही निंदनीय प्रकार घडला, त्या भ्याड हल्ल्याचा एक वकील आणि पुणे जिल्हा बार असोसिएशनचा माजी अध्यक्ष म्हणून मी पहिल्यांदा निषेध करतो. अतिशय क्रूरतेची घटना घडली. कारण काल आपण संध्याकाळी रात्री पाहिलं टेलिव्हिजनवर की अतिशय निष्पाप असे इनोसंट नागरिक ह्या हल्ल्यामध्ये बळी पडलेत. एक तर कपल असं होतं की लास्ट वीकमध्ये काहीतरी त्यांचं लग्न झालं आणि बिचारे हनीमूनसाठी गेले होते, त्यांच्यावरही हल्ला झाला, त्यामध्ये तिचा पती गेला. म्हणजे अतिशय हृदयद्रावक असा हा सगळा प्रकार घडला आहे. आता हा सगळा प्रकार घडल्यानंतर ह्या विषयावर बोलायचं म्हटलं तर हा प्रकार काय पहिल्यांदा घडलेला नाही. दहशतवादी हल्ले भारतावर होतात, अनेक वर्षापासून चालू आहे, ती वस्तुस्थिती आहे. 15 ऑगस्ट 1947 साली ब्रिटिश राजवटीमध्ये भारत देशाची पहिल्यांदा फाळणी झाली आणि शेवटचा व्हाईसरॉय माउंट बॅटन यांनी आपल्या सगळ्या संस्थानिकांना विचारलं आणि पाकिस्तान आणि भारत हे 2 देश वेगळे केले. आणि देश वेगळे झाल्यानंतर मला वाटतं त्या फाळणीच्या वेळेला जवळपास 10 लाख असेच इनोसंट लोक मृत्युमुखी पडले. बऱ्याचशा लोकांचा त्याला विरोध होता, पण झाला. आता ती फाळणी झाली, देश सेपरेट झाला आणि तेव्हापासून इतिहास जर पाहिला तर या गोष्टी घडत राहतात. शेवटी भारताचाच एक पार्ट म्हणजे पाकिस्तान आहे. बरेचसे मला वाटतं 1/3 मुस्लिम पाकिस्तानामध्ये शिफ्ट झाले, ही पण वस्तुस्थिती. आणि तेव्हापासून मग हे दहशतवादी हल्ले होतात, अनेक गोष्टी घडतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा काश्मीरचा मुद्दा. आज पाकव्याप्त काश्मीर किंवा काश्मीर, या काश्मीरच्या मुद्द्यावरनं अनेक वेळेला अशा प्रकारच्या घटना घडल्यात, ही वस्तुस्थिती आहे. मग या घटना का घडतात? पाकिस्तान म्हणतात की काश्मीर आमचं आहे, भारत म्हणतो आमच्या ताब्यात आहे, आमचं आहे. इन बिटवीन मध्यंतरीच्या काळामध्ये काश्मीरचा काही भाग पाकिस्तानने बाळकावला, ही देखील वस्तुस्थिती आहे. आणि मग हे का घडतं? मग तुम्ही खोलातल्या राजकारणामध्ये जर गेलं तर पाकिस्तानला सपोर्ट कोण करतं? आता एखाद्या देशाला दहशतवादी देश जर जाहीर करायचा असेल तर त्याला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आहे, त्याला म्हणतात UNSC, बरोबर आहे. त्या परिषदेमध्ये त्याची मान्यता लागेल आणि ही मान्यता घेण्यासाठी हा देश कसा दहशतवादी आहे, कसा दहशतवाद पसरवतो, अतिरेक्यांना कसा फायनान्शियली मदत करतो, ह्या गोष्टी सगळ्या कायदेशीर पुराव्याशी सिद्ध झालं तर एखाद्या देशाला दहशतवादी देश जाहीर करता येईल. पाकिस्तानला दहशतवादी देश जाहीर करावा जुनीच मागणी आहे, होत नाही. कारण त्याला बरेच क्रायटेरिया आहेत, बरेच प्रकारचे पुरावे त्यांना सगळ्या त्या आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय सुरक्षा परिषदेमध्ये द्यायला लागतील. हा एक भाग झाला. आता दुसरा भाग असा आहे की मग ह्या पाकिस्तानला आर्थिक मदत कोण करतं? आपण जर चॅनल बातम्या पाहिल्या तर पाकिस्तान डब घ्यायला आले, अक्षरशः मध्ये तिथं खायला भाग झालेत, अशा वार्ता आपण बघतो. आपण काय तिथं डे टू डे आपण राहत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये अतिरेक्यांना सपोर्ट कोण करतं आणि अतिरेक्यांना जर फायनान्स करायचं असेल तर कोण करतं? मग बरेचसे त्यामध्ये जग आहेत की जे अंतर्गत राजकारण करतात. म्हणजे तिकडं पाकिस्तानला भडकावून द्यायचं, आपल्या विरुद्ध भांडायला लावायचं, त्यांची मधल्यामध्ये पोळी भाजायची, त्यामध्ये अनेक आजूबाजूचे देश आहेत, ही सगळी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ह्या सगळ्या स्टेजला एखाद्या देशाला दहशतवादी देश जाहीर करायचं म्हटलं तर तो सगळा क्रायटेरिया आहे. सगळे युरोप कंट्रीमधले सगळे देश सगळे एकत्र येऊन, त्यामध्ये अमेरिकेचा फार मोठा रोल असणार आहे. हे सगळं घडून आलं तर दहशतवादी देश एखाद्याला जाहीर करू शकतो असं मला वाटतं. सर, ज्यावेळेस दहशतवादी राष्ट्र घोषित केलं जातं त्यावेळी नेमकं त्या राष्ट्रावरती काय बंधने येत असतात? आता एकदा दहशतवादी केलं की त्यांना मग बाकीचे जे काही सगळे बाकीचे देश आहेत त्यांना शेवटी आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे काय,
प्रत्येक एकपेक्षा दोन देश किंवा राज्य एकत्र आले की त्यावर आपण त्याचा अभ्यास करतो. तुमची राजकीय पार्श्वभूमी कशी आहे, आमची कशी आहे, आर्थिक सुबत्ता कशी आहे, तुमचं आपलं कल्चरल जे काय असतं सगळं सांस्कृतिक, हे सगळं कसं आहे, या सगळ्यांचा अभ्यास करून आंतरराष्ट्रीय सगळं त्यामध्ये संबंध अभ्यास. प्रत्येक देश हा शेवटी प्रत्येक मानव जातीसाठी सगळं चाललेलं आहे आणि हे सगळं करत असताना तोही अभ्यास करावा लागतो. आणि मग समजा एखाद्या दहशतवादी देश ठरवला तर अनेक प्रकारचे निर्बंध त्या देशावर येऊ शकतात. शेवटी आता आपण भारतात राहतो आणि उद्या भारताला म्हणले की आपला भारत हा तसा भारत तर आपला शांतताप्रिय आहे. महात्मा गांधींपासून जर पाहिलं तर सत्य आणि अहिंसा यावर आपला चाललेला देश आहे. हे सत्य आणि अहिंसेची प्रचिती आणि याचा सगळा देशभर याचा संदेश गेलेला आहे आणि म्हणून भारताकडे एक शांतताप्रिय देश म्हणून बघतात. पण उद्या समजा भारताला म्हणले नाही ना हा दहशतवादी देश आहे, ते एक नागरिक म्हणले मला आवडणार आहे का? तसंच कुठल्याही देशामध्ये दहशतवादी देश म्हणला की प्रत्येक नागरिकाला ते आवडणार नाही, त्या देशातल्या सामान्य नागरिकावर त्याचे दुष्परिणाम होतील. म्हणून हे सगळं करत असताना हा फार मोठा व्यापक विचार होऊन त्यावर विचार मंथन होईल असं मला वाटतं. सर, या गंभीर घटनेनंतर खरं तर खूप अनिंदनीय अशी घटना आहे. आता नुकतीच यामध्ये पाहिलं तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या सोबत जे आहे संरक्षण मंत्रालयाची महत्त्वाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये तिन्ही जी दलं आहेत आपल्या तिन्ही दलांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. अशी चर्चा आहे की एअर स्ट्राईक होऊ शकतो किंवा सर्जिकल स्ट्राईक. हा सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईक करण्यासाठी काय म्हणजे कोणाचा सल्ला घ्यावा लागतो का, काय असतात तर तुम्ही? आता सर्जिकल स्ट्राईक किंवा कुठला हल्ला करायचं जरी आपल्याला असं ठरवलं समजा तर संबंधित आत्ताचं अस्तित्वात असलेलं सरकार, विरोधी पक्ष नेते, राष्ट्रपती, सल्लागार या सगळ्यांची संमती घेऊन विचार विनिमय म्हणजे असं कोणाला तरी एखाद्या व्यक्तीला वाटलं आणि आज मी सर्जिकल करून टाकतो एवढं सोपं नाही. कारण सर्जिकल स्ट्राईक करायचं म्हणलं तर शेवटी समजा आज आपण असा विचार केला की पाकिस्तानवर आपल्याला सर्जिकल स्ट्राईक करायचा. आता पाकिस्तानावर जर करायचं म्हणलं तर पाकिस्तानमध्ये देखील जसे आपले काल निष्पाप लोकांचा बळी गेला तिथं इनोसंट लोक आहेत ना. प्रत्येक व्यक्ती काय राजकारणी नाही, प्रत्येक व्यक्तीला काय देशाबरोबर कोणाचे काय म्हणजे युद्ध करायची खुमखुमी किंवा एकमेकाचे आपण ज्याला खुन्नस म्हणतो असं काही विषय नसतो. सामान्य माणूस हा आपलं जीवन जगत असतो आणि हा असले सगळे प्रकार घडल्यानंतर उद्या सर्जिकल स्ट्राईक केला, त्यांच्यावर बॉम्ब टाकला तर मारणार कोण आहे? सामान्य माणूस. त्यामुळे हा विचार करत असताना शेवटी भारताकडे शांतताप्रिय देश म्हणून बघितला जातो आणि शांततेने घेतलेला निर्णय शांतीमध्येच क्रांती दडलेली आहे हे आपल्याला कुठेतरी बघावं लागेल. आपण जर म्हणलं आम्ही सर्जिकल करतो, तुमच्यावर युद्धच करतो, आपण युक्रेनचं बघतोय, मला वाटतं 1-2 वर्ष चाललंय युद्ध चाललंय. आज आपण म्हणलं असं काहीतरी करतो तर शेवटी पाकिस्तानला घेऊन मग आमच्याकडे पण न्यूक्लिअर बॉम्ब आहे, उद्या चायना त्यांना सपोर्ट करू शकतं. म्हणजे हेच करायचं का आपण? हेच जर करत बसलं तर सगळीकडे अस्थिरता होईल, अशांतता होईल. शांतता प्रस्थापित करण्यासाठी जे निर्णय घ्यायला लागतात, जे महात्मा गांधींचं तत्व होतं ते आजच्या काळामध्ये कुठंतरी अवलंबित आलं पाहिजे असं मला एक या सगळ्या प्रकारावर बद्दल वाटतं. सर, आपण बघतोय की जे दहशतवादी होते त्या दहशतवाद्यांना स्थानिकांनी मदत केली असा एकंदरीत माहिती पुढे येते. काही पोलिसी वेशामध्ये काही स्थानिक होते अशी सुद्धा माहिती पुढे येते. यांच्यावरती काय कारवाई होऊ शकते? ते स्थानिक म्हणजे ज्यांनी दहशतवाद्यांना मदत केली अशा यांच्या. आता याच्यामध्ये कसं आहे की कालपासून बातम्या आपण बघतोय तर एक तर ते अतिरेकी जे आले ते पोलिसांच्या वेशामध्ये आले असं काहीतरी येतंय. पण आज सकाळी काही टीव्हीला काही व्हॉट्सअपला काही फोटो आले तर ते जे अतिरेकी होते ते रेग्युलर आपल्या सलवार कुर्ता वगैरे ड्रेस घातलेले दिसत आहेत, वर काहीतरी ते तोंडाला कापड बांधले असं काहीतरी दिसत आहेत. म्हणजे या सगळ्या परत अशा गोष्टी आहेत. आता शेवटी तपास करत असताना कोणी कोणाला मदत केली, ॲक्च्युअल कोण होता हे सुद्धा ठोस पुराव्याविषयी निष्पन्न व्हायला लागेल. उगीच कोणाला तरी धरायचं, तू मदत केली ह्याला आतमध्ये घाला, तू मदत केली ह्याला पकडा, असं केलं की परत मग चिडवायचं कारण होतं. आणि ज्यांनी कोणी खरंच मदत केली आणि तपासामध्ये ज्या वेळेला ते निष्पन्न होईल तर त्या आरोपींना सहकार्य केलं, गुन्हेगारांना मदत केली म्हणून प्रचलित कायद्यानुसार ज्या ज्या शिक्षा आहेत, जे जे कलम आहेत ते लावले जातील. आज आंतरराष्ट्रीय मोठा तो कायदा आहे त्यामध्ये ते सगळे इन्व्हॉल्व होतील आणि हा सगळा मग पुढं भविष्यामध्ये तपासाचा भाग आहे. ज्या वेळेला तपासात निष्पन्न होईल की ह्या स्थानिक लोकांनी ह्या गुन्हेगारांना मदत केली, शेवटी आता गुन्हेगार म्हणण्यापेक्षा अतिरेकी, आता या अतिरेकी जे होते हे खरंच पाकिस्तानमधून आले का तिथले स्थानिक होते हे तरी अजून कुठं सिद्ध झाले. त्यामुळे हा सगळा तपासाचा भाग आहे आणि तपासात जसं जसं निष्पन्न होईल त्याप्रमाणे कारवाई करावीच लागणार आणि ते होईल असं एक वकील म्हणून मला वाटतं. सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही टॉप न्यूज मराठीशी संवाद साधला. धन्यवाद.
खरं तर आपण पाहतो की पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये 30 निष्पापांचा बळी गेल्याचं पाहायला मिळालं. खरं तर पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करावं अशी मागणी जनसामान्यांमधून होतीये. खरंच दहशतवादी राष्ट्र घोषित करताना काय पुरावे सादर करावे लागतात आणि त्या बाबतीमध्ये जर दहशतवादी राष्ट्र जर घोषित झाल्याच्या नंतर त्या राष्ट्रावरती नेमके काय बंधने येतात, हे ॲडव्होकेट मिलिंद पवार सर यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. क्या आपने ध्यान दिया